तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत ठाण्यातील हॉटेल मित्रा या ठिकाणी 7 मित्रांची चव महाराष्ट्राची अशाच काही मित्रांनी मिळून हे हॉटेल सुरू केलं आहे। आता आपले मराठी उद्योजक पण व्यवसायात उतरत आहेत, ती पण आपली मराठमोळी संस्कृती जपत। आणि इथला ॲम्बियन्स पण एकदम डिसेंट आहे। आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्स सोबत नक्कीच तुम्ही या ठिकाणी येऊ शकता। या ठिकाणी तुम्हाला परवडतील अशा रेटमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या थाळी तुम्ही नक्कीच ट्राय करू शकता। नो बर्गर नो पिझ्झा, फक्त भाकरी आणि मटणाचा रस्सा, हे हॉटेलसाठी परफेक्ट असं वाक्य आहे। त्यानंतर त्यांच्या किचनमध्ये गेल्यावर आपण बघितलं एकदम घरगुती पद्धतीने आणि एकदम व्यवस्थित फूडचं प्रिपरेशन करून या ठिकाणी फूड बनवले जाते। या ठिकाणचं फूड प्रिपरेशन तुम्ही बघू शकता आणि सी फूड जे आहे ते एकदम फ्रेश तुम्हाला या ठिकाणी बघायला भेटेल। फ्रेश सी फूड जर तुम्हाला खायचं असेल तर हे ठिकाण तुमच्यासाठीच आहे, नक्की व्हिजिट करा। आणि त्याचबरोबर चिकन, मटन, सी फूड याचबरोबर तुम्हाला ज्या प्रकारची भाकरी पाहिजे ते सर्व प्रकारच्या भाकरी या ठिकाणी अवेलेबल आहेत। तुम्ही कोणत्याही प्रकारची भाकरीची ऑर्डर या ठिकाणी देऊ शकता। सुरमई थाळीमध्ये तुम्ही बघू शकता की इतका मोठा सुरमईचा पीस आहे आणि बाकी सर्व थाळी पण इतकी लोडेड होती की एका माणसाला संपवणंही मुश्किल होऊन जातं। आणि त्यानंतर ज्याची आपण वाट बघत होतो ती म्हणजे सुरमई थाळी, ते आपल्या समोर आली। क्वांटिटीनुसार प्राइस खूपच कमी आहे, तुम्ही बघू शकता। मित्रा या हॉटेलमध्ये आपण आलोय आणि आपण इथे मागवलंय पापलेट फ्राय आहे आणि सुरमई थाळी आहे। तर आपण टेस्ट करून बघूया टेस्ट कशी आहे। ग्रेव्ही एकदम सुंदर आहे। तुम्हाला जर घरगुती किंवा एक कोकण स्टाईलची किंवा आपल्या घरगुती पद्धतीची जर ग्रेव्ही ट्राय करायची असेल की तुम्ही घरापासून लांब आहात आणि तुम्हाला ट्राय करायचे, तर नक्की तुम्ही मित्रा या हॉटेलमध्ये या आणि ट्राय करून बघा, तर तुम्हाला नक्की आवडेल। आता आपण पापलेट फ्राय ट्राय करूया। एकदम फ्रेश असा पापलेट आहे आणि सॉफ्ट आहे, लगेच एकदम तुटतो तो। मसाले जे लागलेत ते प्रॉपर एकदम पूर्ण आतपर्यंत लागलेले आहेत, असं वरच्यावर नाही आहे। तुम्ही बघू शकता इथे आतपर्यंत पूर्ण तो मसाला गेलेला आहे आणि तो त्याचा फ्लेवर पूर्ण त्या प्रत्येक ह्याला घासाला लागेल तुम्हाला, मसाला पूर्ण आतपर्यंत। आपण आता चिकन थाळी ट्राय करतोय।
ह्या चिकन थाळीचं हे महत्त्व की तुम्ही कुठेही चिकन थाळी खायला गेला की त्यात 2 चिकनचे पीस आणि बाकीचा घर असत असतो. तर तुम्ही इथे बघू शकता चिकनची क्वांटिटी खूप जास्त आहे. प्लस आपल्याला इथे एक USP म्हणजे चिकन पकोडा म्हणून एक वेगळी गोष्ट यात दिलेली आहे. मित्राची स्पेशालिटी आहे शिंगोरी आमटी. तर जे त्यांना नॉनव्हेज खायचं नसतं किंवा वाराने खाऊ शकत नाहीत वगैरे आणि त्यांना नॉनव्हेजची क्रेविंग असते तर त्याच्यासाठी हे परफेक्ट डिश आहे की जी व्हेज आहे, प्युअर व्हेज आहे, पण ती तुम्हाला कम्प्लिटली नॉनव्हेजची टेस्ट देते आणि ही तुम्हाला मुंबई ठाण्यामध्ये कुठेही नाही मिळणार. ही शिंगोरी आमटी आहे. त्याच्याबरोबर आपण गंमत केली ती बाजरीची भाकरी, गरमागरम बाजरीची भाकरी ही मस्तपैकी कुस्करायची, चुरून कुस्करून त्याच्यामध्ये ती आमटी टाकायची आणि ती छान खायची. अप्रतिम टेस्ट आहे. पहिल्याच घासात मला आवडलेलं आहे आणि ह्याच्यात जी काय मटणाची चव येते like food actually अच्छा है. So बोंबिल फ्राई इज ऑल्सो वेरी नाइस एंड प्रॉन्स का इट्स ऑल्सो मतलब वेरी नाइस करके लाइक यू कैन हैव हियर जब भी आप अपने फ्रेंड्स या अपने कलीग्स के साथ आए तो यू कैन ऑलवेज विजिट देयर. इट्स नाइस, एक्चुअली नाइस. फिश इज व्हेरी गुड ॲक्च्युली. फिश इज वेरी गुड एंड टेक्सचर बहुत अच्छा है. नमस्कार, हॉटेल मित्रामध्ये तुमचं स्वागत आहे. तर ॲक्च्युअल हॉटेल मित्राची सुरुवात ही आम्ही मैत्रिणींचं म्हणजे आमचा विचार चाललेला की काहीतरी बिझनेसमध्ये करायचं आहे. सो ऑल ऑफ सडन आम्हाला असं झालं की एक हॉटेल आपण सुरू करू शकतो. म्हणजे जी चव आपल्या घरी आहे, आपण जे जेवतो म्हणजे घरगुती जेवण आपण ज्याला म्हणतो, फिशमध्ये, चिकनमध्ये, मटनमध्ये किंवा व्हेज जेवण, ते असं वाटतं की आम्ही तिघी वेगवेगळ्या रिजनमधले आहोत तर ती एकत्र आम्ही चव घेऊन आलो आहे आपल्या हॉटेलवरती. तर तुम्हाला प्रत्येक महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणातलं चव तुम्हाला आपल्या हॉटेलमध्ये मिळणार आहे, जी की असणार आहे कोल्हापुरी, कोकणी, मालवणी स्टाईलमध्ये. तुम्हाला शिंगोरी आमटी आमच्याकडची नक्कीच आवडेल, ती तुम्ही खरंच ट्राय करा. नगरकडची स्पेशालिटी आहे, ज्याचा एक वेगळा कन्सेप्ट घेऊन आलो आहे ठाण्यामध्ये की जेणेकरून लोकांना एकाच हॉटेलमध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे चव घेता येईल. सो असा मी 3 मैत्रिणी मिळून चालू केलेलं हे हॉटेल मित्रा.